नमस्कार माझ्या ITI इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स IT इंजिनिअरिंग ट्रेड ग्रुपमधील प्रशिक्षणार्थी मित्रांनो, टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल ड्रॉइंग्स या विषयाचा इंग्रजी भाषेतील एक व्हिडिओ यापूर्वी आपण प्रसारित केलेला आहे. यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. त्याचा वापर निश्चितच आपणासही झालेला आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये जे प्रशिक्षणार्थी किंवा जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी तो निश्चितच उपयोगी असा ठरेल. मराठी भाषेत हा व्हिडिओ घेऊन येण्याचा उद्देश इतकाच आहे, की आपल्या इलेक्ट्रिकल ट्रेड ग्रुप जो आहे ITI मधील प्रशिक्षणार्थी इंग्रजी भाषा समजण्यास थोडीशी अवघड असल्यामुळे, परंतु इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जे शब्दप्रयोग असतात, हे शब्दप्रयोग इंग्रजीमध्येच उच्चारले तर संयुक्तिक ठरू शकतात. त्यामुळे तो व्हिडिओ आपण इंग्रजी भाषेत केलेला होता. तोच व्हिडिओ आपण या ठिकाणी मराठीत घेऊन येत आहोत, की ज्याद्वारे आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रिकल ग्रुप ऑफ ट्रेड्समध्ये ITI मधील जे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग्स आपल्याला काढावे लागतात, त्या ड्रॉइंगची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या लाईन डायग्राम्स आहेत, जे इलेक्ट्रिकल ड्रॉइंगचे प्रकार आहेत, ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. ब्लॉक डायग्राम आहे, स्कीमॅटिक डायग्राम आहे, की ज्याला आपण योजनाबद्ध आकृती असं म्हणू. वन लाईन डायग्राम आहे, सिंगल लाईन आपण ज्याला असं म्हणतो, जी एका रेषेद्वारे दाखवली जाते. नंतर वायरिंग डायग्राम आहे, नंतर पिक्टोरियल डायग्राम आहे, त्यानंतर लाईन डायग्राम किंवा लॅडर डायग्राम आहे, की ज्याला मी या ठिकाणी मराठीत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु यापूर्वीच मी आपल्याला सांगितलेलं आहे, की असे काही इलेक्ट्रिकल जे वर्ड्स आहेत, जे शब्द आहेत, की त्यांना आपण आपल्या ट्रेडमध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये अभ्यास करताना त्याचा वापर इंग्रजीमध्येच आपण करत असतो. लॉजिक डायग्राम आहे, रायझर डायग्राम आहे, इलेक्ट्रिकल फ्लोर प्लान आहे, IC लेआउट डायग्राम आहेत. तर या प्रकारच्या ज्या डायग्राम्स आहेत, या डायग्रामचा वापर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डायग्राम्स असतात, त्या कशा पद्धतीने काढल्या गेल्या पाहिजेत, डायग्रामचे कोणते कोणते प्रकार आहेत, हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. पहिला प्रकार आहे जो बघा ब्लॉक डायग्राम. याच्या नावानुसारच आपल्याला इथं समजतंय की वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्लॉक, ज्या आपल्याला जे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा इलेक्ट्रिक भाग असतील, हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लॉकद्वारे किंवा वर्तुळाकृती आकाराद्वारे आपल्याला दाखवता येतात. त्याला आपण ब्लॉक डायग्राम म्हणतो. याच्या नावावरच आपल्याला लक्षात येतंय, की वेगवेगळे जे इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा सिम्बॉल्सच्या ऐवजी आपण या ठिकाणी आयताकृती भाग किंवा चौरसाकृती भागांचा वापर करत असतो. नंतर ते बाणाच्या दिशेने आपण त्या ठिकाणी दाखवत असतो. या ठिकाणी ही जी हा जो ब्लॉक डायग्राम दाखवलेला आहे, तो एका तुमच्या लक्षात येतं एका आयतामध्ये आपला जो पॉवर सोर्स आहे, हा पॉवर सोर्स इथं दाखवलेला आहे. प्रत्यक्षात पॉवर सोर्सचा जो सिम्बॉल असेल, तो इथं न वापरता या ठिकाणी आपल्याला आपण काय केलेलं आहे, एक ब्लॉक वापरलेला आहे, आयताकृती ठोकळा वापरलेला आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंट्स असतील, आता या ठिकाणी पॉवर प्रोसेसर, पॉवर इलेक्ट्रॉनिक कन्व्हर्टर्स, या ठिकाणी फ्लो दाखवलेला आहे, मोटर आहे, या ठिकाणी भार दिलेला लोड आहे, इथे कंट्रोल आहे, कंट्रोल युनिट आहे, याचा फीडबॅक दिलेला आहे. म्हणजे या पद्धतीनं ज्या ब्लॉक डायग्राम्स असतात, की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्याला म्हणता येईल ठोकळा डायग्राम, की वेगवेगळ्या प्रकारचे आयत, चौकोन किंवा वर्तुळाद्वारे आपल्याला वेगवेगळ्या कलर कोडद्वारे किंवा वेगवेगळे आकार या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल बघा. हा जो पॉवर सोर्स आहे, याचा जो आयत आहे, तो थोडा लहान आहे. तर पॉवर प्रोसेसरचा जो आयत दिलेला आहे इन्व्हर्टर कन्व्हर्टर, हा आयत आपल्याला मोठा दिलेला आहे आणि नंतर या ठिकाणी कंट्रोल युनिटचा वेगळा दिलेला आहे. या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या आयत किंवा जे वर्तुळ आहेत, ते वेगवेगळ्या मापामध्ये दाखवून आपल्याला ब्लॉक डायग्रामने
वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्शन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट्स या आपल्याला ब्लॉक डायग्रामने दाखवता येतात. पुढचं बघा स्कीमॅटिक डायग्राम, की ज्याला आपण योजनाबद्ध आकृती म्हणतो. ही आकृती सर्वात जास्त अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये इलेक्ट्रिकल ग्रुप ऑफ सेक्टर असेल किंवा आय-टी सेक्टर असेल, इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड्स असतील, यामध्ये या स्कीमॅटिक डायग्रामचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. याचा उपयोग या प्रकारचा असतो, एक रेषा दाखवलेली असते आणि त्या रेषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे सिम्बॉल्स आहेत, जे इलेक्ट्रिकल सिम्बॉल्स आहेत, ते या स्कीमॅटिक डायग्राम मध्ये दाखवले जातात. तिथं सिंगल लाईन दाखवलेली आहे आणि इथे या ठिकाणी बघा सिम्बॉल दाखवलेला आहे. तसंच या ठिकाणी पुश बटनचा सिम्बॉल आहे. इथं वेगळा सिम्बॉल आहे. इथं रेग्युलेटरचा सिम्बॉल दाखवलेला आहे. इथं फॅनचा सिम्बॉल दाखवलेला आहे. इथं लॅम्पचा दाखवलेला आहे. इथं लॅम्प वनचा दाखवलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी स्कीमॅटिक डायग्राम द्वारे एक लाईन असते आणि त्या ठिकाणी मध्ये आपल्याला एक प्रकारचा जो सिम्बॉल आहे, जो इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक जो सिम्बॉल असेल, या ठिकाणी रेजिस्टन्सचा सिम्बॉल दाखवलेला आहे, या ठिकाणी बॅटरीचा सिम्बॉल दाखवलेला आहे, या ठिकाणी लॅम्प दाखवलेला आहे. म्हणजेच या पद्धतीने एक सिंगल लाईन दाखवून एक सिंगल लाईन दाखवून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे जे वेगळे सिम्बॉल्स आहेत ते या स्कीमॅटिक डायग्राम मध्ये दाखवले जातात. याचा आपल्याला वेगवेगळे जे घटक आहे, त्याचं जे टर्मिनल कनेक्शन आहे, त्यांची जी मालिका आहे, हे आपल्याला सिरीज किंवा पॅरलल मध्ये दाखवण्यासाठी या स्कीमॅटिक डायग्रामचा उपयोग होत असतो. तिसऱ्या प्रकारची जी डायग्राम आहे बघा, वन लाईन डायग्राम. या नावामध्येच आपल्याला इथं या आकृती कशा पद्धतीची असेल, किंवा जे सर्किट असेल ते कशा पद्धतीने दाखवलेलं आहे. याच्यामध्ये बघा इथं जे सर्किट दाखवलेलं आहे, एक सिंगल लाईन दाखवलेली आहे, सरळ सिंगल लाईन. तशी या ठिकाणी सिंगल लाईन दाखवलेली आहे. या लाईन डायग्रामद्वारे काय केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स आणि याचा परस्पर थोडासा संबंध हा जी आपली स्कीमॅटिक डायग्राम असते, त्या स्कीमॅटिक डायग्राम सारखाच असतो, परंतु स्कीमॅटिक डायग्राम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स, तसंच या ठिकाणी आपणही सिम्बॉल्स आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक असतील, जे कॉम्पोनंट्स असतील, त्याचा आकार आणि रेटिंग आपल्याला या ठिकाणी दर्शवता येतं. या डायग्राम एक रेषा असल्यामुळं याला वन लाईन डायग्राम किंवा सिंगल लाईन डायग्राम, एका लाईनवर हे डायग्राम असते. एका लाईन मध्ये दाखवलेलं आहे. सगळे जे इक्विपमेंट्स आहेत किंवा ऍक्सेसरीज आहेत, या सिंगल लाईनद्वारे इथं जोडलेले आहेत. पुढचा जो प्रकार आहे बघा, वायरिंग डायग्राम. हा एक सगळ्यात महत्वाचा प्रशिक्षणार्थ्यांच्या महत्वाच्या दृष्टिकोनातून भाग आहे. कारण की कुठलंही आपल्याला एखाद्या रूम असेल किंवा एखाद्या ठिकाणचं वायरिंग करायचं असेल, तर आपल्याला वायरिंग डायग्राम ही महत्वाची असते. वायरिंग डायग्राम मध्ये आपल्याला सिंगल लाईन असेलच, परंतु प्रत्यक्षात स्विचेस कसे असतील, बल्ब कसे असतील, नंतर एसी सोर्स कसा असेल, लॅम्प्स कसे असतील, फॅन कसे असतील, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्विच बोर्ड कसे असतील, हे प्रत्यक्षात आपल्याला त्या ठिकाणी त्याचे सांकेतिक चिन्हाद्वारे किंवा प्रत्यक्ष दोन्ही कॉम्बिनेशन करून सांकेतिक चिन्ह, सिम्बॉल आणि प्रत्यक्ष जी वस्तू आहे किंवा जे ऍक्सेसरीज आहे ती आपल्याला या ठिकाणी दाखवता येते. या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा, कनेक्शन केलेलं आहे. या ठिकाणी टू वे स्विच वापरलेला आहे. तो टू वे स्विच नंबर 2 आहे. हा या ठिकाणून या बल्बशी जोडलेला आहे आणि बल्ब हा इथं ही जी आपली एसी सोर्स व्होल्टेज आहे, EC, या ठिकाणी जोडलेला आहे. तसंच या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय, या वायरिंग डायग्राम मध्ये ही न्यूट्रल लाईन आहे, ही फेज आहे. नंतर या लाईनला लॅम्प 1, लॅम्प 2 आणि सेलिंग फॅन हे जोडलेले आहेत आणि या ठिकाणी फॅन रेग्युलेटर आहे. याचं ऑपरेटिंग या स्विच बोर्ड जो आहे दाखवलेला आहे, याचं ऑपरेटिंग इथून आपल्याला या ठिकाणून सर्व हे लॅम्प्स असतील, लॅम्प 1, लॅम्प 2 आणि सेलिंग फॅन, हे या ठिकाणून आपल्याला ऑपरेट होत आहेत. म्हणजे वायरिंग डायग्राम मध्ये त्याचे जे सिम्बॉल्स आणि लाईन्स आणि प्रत्यक्ष जो ऍक्सेसरीज असेल, बल्ब असेल, फॅन असेल, लॅम्प असेल, हे कसं असेल हे आपल्याला या वायरिंग डायग्राम मध्ये दर्शवता येतं. पुढील प्रकारे आहे बघा, पिक्टोरियल डायग्राम इन पिक्चर्स. थोडक्यात ही जी डायग्राम आहे, यामध्ये प्रत्यक्ष वस्तू कशी दिसते
जी तुमची ॲक्सेसरीज आहे किंवा जे ड्रॉइंगमध्ये ज्या आपण ॲक्सेसरीज किंवा इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे सर्किटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपण वस्तू वापरणार आहोत किंवा जे इन्स्ट्रुमेंट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य जे वापरणार आहोत, त्याची प्रत्यक्ष आकृती आपल्याला पिक्टोरियल डायग्राममध्ये असते. या डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय बघा इथं एनर्जी मीटर आहे. या ठिकाणी फॅन आहे. या ठिकाणी बल्ब आहे. या ठिकाणी टीव्ही आणि त्याची कॉर्ड दाखवलेली आहे. या ठिकाणी मोटार आणि एक स्विच दाखवलेला आहे. तसंच या ठिकाणी एसी स्विच कोणत्या ठिकाणी तो प्लग अँड प्ले होईल हे दाखवलेलं आहे. तिथून मेन सप्लाय आपला जे आपलं एमसीबी किंवा एलसीबी आहे तिथं नेण्यात आलेला आहे. तसंच या ठिकाणी त्याचे ऑन ऑफ स्विच इथं दाखवलेले आहे. प्रत्यक्ष थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सर्किट प्रत्यक्ष आकृतीद्वारे दाखवलेलं आहे. प्रत्यक्ष दिसणारी वस्तू कशी दिसेल आपल्याला या ठिकाणी या पिक्टोरियल डायग्राम मध्ये आपल्याला समजतं. याही ठिकाणी आपल्याला दिसतंय की डीसी सॉकेट आहे, एसपीडीटी स्विच आहे, थ्री वे स्विच आहे. इथं बॅटरी दाखवलेली आहे, लिथियम आयन सेल्स. नंतर इथं स्टेप डाउन कन्व्हर्टर दाखवलेला आहे. इथे मोटर दाखवलेली आहे. इथं रिसिव्हर दाखवलेला आहे. इथे स्पीकर दाखवलेला आहे. इथं डिझेल इंजिन सिम्युलेशन साऊंड कार्ड दाखवलेला आहे. म्हणजे या डायग्राम मध्ये प्रत्यक्ष आपल्याला प्रत्यक्ष ज्या वस्तू आहेत किंवा जे इलेक्ट्रिकल साहित्य आहेत, ज्या ॲक्सेसरीज आहेत किंवा जे इक्विपमेंट्स आहेत, हे आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष त्या सर्किटमध्ये किंवा त्या डायग्राममध्ये दर्शवता येतात. पुढील आहे बघा लाईन डायग्राम किंवा लॅडर डायग्राम. लॅडरला मराठीत शिडी असं म्हटलं जातं. याच्या नावावरूनच याला शिडी आकृती किंवा असं इलेक्ट्रिक विद्युत आकृती असं म्हटलं जातं. अ, ही जी लाईन डायग्राम किंवा लॅडर डायग्राम आहे, याचा इंडस्ट्रीमध्ये जास्त प्रमाणात उपयोग होतो. या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा, हे आयसी जोडलेले आहेत. हे स्टेप रेजिस्टन्स आहेत. हे एका शिडीसारखे जोडलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला या आकृतीत बघता येईल रेल आहे. या ठिकाणी दोन रंग्स आहेत. रेल आहे. इथं मल्टीमीटर लोड दाखवलेला आहे. नंतर इथं पुश बटनचा सिम्बॉल दाखवलेला आहे. हे जर बघितलं तर आपण अशा स्टेप्स आपल्याला इथं दिसत आहे शिडी सारख्या. म्हणून याला लाईन डायग्राम किंवा लॅडर डायग्राम असं संबोधलं जातं. पुढील आहे लॉजिक डायग्राम. वेगवेगळ्या प्रकारचे जे लॉजिक गेट्स इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमध्ये वापरले जातात सर्किटमध्ये. तर या सर्किटचे चित्रण करण्यापेक्षा आपण जे लॉजिक गेट्स आहेत त्या गेटचे वेगवेगळे आकार हे आपल्याला ब्लॉकद्वारे दाखवलेले आहेत. त्याला लॉजिक डायग्राम असं म्हटलं जातं. या ठिकाणी बघा हा जो हे गेट दाखवलेला आहे एन नॉट गेट, ओआर गेट दाखवलेला आहे. हा त्रिकोणाने दाखवलेला आहे. हा वेगळा आकार आहे आणि या ठिकाणी हा शेपने दाखवलेला आहे. म्हणजे एक प्रकारे ही एक जे कंडक्टर्स असतील, कॅपॅसिटर्स असतील किंवा गेट्सचे प्रकार असतील, हे त्यांच्या प्रत्यक्ष आकृतीद्वारे इथं दाखवण्यात आलेले आहेत. याला लॉजिक डायग्राम लॉजिक डायग्रामचा वापर जास्त प्रमाणात आयटी सेक्टर, इलेक्ट्रिकल सेक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमध्ये जास्त प्रमाणात या सर्किट डायग्रामचा, लॉजिक डायग्रामचा वापर केला जातो. नंतर आहे बघा रायझर डायग्राम. यामध्ये आपल्याला याचा उपयोग शक्यतो ज्या इंडस्ट्रियल एरिया आहेत, त्या ठिकाणी या रायझर डायग्रामचा उपयोग केला जातो. यामध्ये प्रत्यक्ष जो लेआउट आहे, त्या लेआउटमध्ये ज्या ठिकाणी असणारा जो एरिया आहे, त्याचा आकार दाखवला जातो. नंतर वायरचा आकार असतो, सर्किट ब्रेकर आणि त्याचं रेटिंग दिलेलं असतं. इतर विद्युत उपकरण जसे की स्विच, प्लगचं रेटिंग हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं असतं. रायझर डायग्राम शक्यतो आपल्याला इंडस्ट्रियल मध्ये किंवा एखादी मल्टी स्टोर इमारत असेल, मॉल्स असतील, त्या ठिकाणी वीज वितरणाची म्हणजे इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशनचं जो लेआउट आहे आपल्याला तो या रायझर डायग्राम द्वारे दाखवता येतो. एखादा मॉल असेल तर जर कंट्रोल जो आहे तर त्या ठिकाणचं सर्व कंट्रोल एका ठिकाणाहून जी डायग्राम असते त्याला आपल्याला रायझर डायग्राम आपण असं म्हणतो. त्यानंतर आहे बघा इलेक्ट्रिकल फ्लो डायग्राम. या ठिकाणी ज्या बांधकाम आपण करत आहोत, ज्या ठिकाणी आपण बांधकाम करत आहोत, त्या बांधकामाच्या लेआउटनुसार आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारचं इलेक्ट्रिफिकेशन करायचं आहे, कोणत्या कोणत्या प्रकारची वायरिंग करायची आहे,
याचं आपण निश्चितीकरण करणं, की ज्याला इलेक्ट्रिकल फ्लोर प्लान असं म्हटलं जातं. या ठिकाणी बघा हा जो एरिया आहे, जो बेडचा हॉलचा जो एरिया आहे, या ठिकाणी जे लाईट्स आहेत बघा, हे लाईट्स येलो याने दर्शवलेले आहेत. लाईट येलो कलरने. त्यानंतर या ठिकाणी सेलिंग फॅन दाखवलेला आहे. त्याचं जे जाळं आहे बघा, प्रत्येक रूम मध्ये इलेक्ट्रिकल पॉइंट कोणत्या कोणत्या फ्लोअरनुसार या ठिकाणी आपण हा एक बॉटम फ्लोअर गृहीत धरलेला आहे, की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे लॅम्प्स असतील, स्विच असतील, फॅन्स असतील किंवा इतर उपकरण जे असतील, एसी असेल, फ्रीज असेल, त्यानंतर इतर वॉशिंग मशीन्स असतील, इतर जे उपकरणं आहेत, त्यांचं आपल्याला या फ्लोर प्लॅन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या सांकेतिक चिन्हाद्वारे आपल्याला इलेक्ट्रिकल फ्लोर प्लॅन मध्ये आपल्याला दाखवता येतो. इलेक्ट्रिकल फ्लोर प्लॅन हा निश्चितच अनेक बांधकामात ज्या ठिकाणी असतात, भविष्यात आपण ज्यावेळेस आपलं प्रशिक्षण पूर्ण कराल, त्यावेळेस आपण ज्यावेळेस इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट व्हाल किंवा इलेक्ट्रिफिकेशनचे कामं आपण घ्याल, त्यावेळेस आपल्याला हा फ्लोर प्लॅन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची किंवा कुठलं कुठलं सांकेतिक चिन्हाद्वारे अशा प्रकारचं इलेक्ट्रिकल फ्लोर प्लॅनचं ड्रॉइंग हे आपल्याला तयार करावं लागेल. नंतर आहे बघा आयसी लेआउट डायग्राम. हा आयसी लेआउट डायग्राम प्रिंटेड सर्किट बोर्ड जे असतात, इलेक्ट्रॉनिक्स किंवा आयटी या सेक्टरमध्ये, या ट्रेडमध्ये आपल्याला जे प्रिंटेड सर्किट बोर्ड्स असतात, या प्रिंटेड सर्किट बोर्डमध्ये किंवा त्याचा लेआउट असतील, सेमी कंडक्टर्स असतील, आयसी असतील, त्यांचे जे सर्किट्स आहेत, हे धातू सेमी ऑक्साईड आणि सेमी कंडक्टरच्या अनेक भागापासून तयार केलेले असतात. त्याची लेवल ठरवण्यापेक्षा त्याची मास ठरवण्यासाठी आपल्याला आयसी लेआउट डायग्राम करावा लागतो. याचा उपयोग आपल्याला जास्तीत जास्त आंतररचना ही परिभाषित करते. मास प्रोडक्शन मध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पीसीबी डिझाईन मध्ये याचा वापर केला जातो. या ठिकाणी आपल्याला या लेआउट मध्ये दिसतंय बघा. इथं आपल्याला त्याचा फ्लो दिसतोय, स्कीमॅटिक डायग्राम, नंतर क्रिएट फ्लोर डायग्राम, स्टिक डायग्राम, ऍड जॉमेट्री, ड्रॉ आयसी लेआउट आणि या ठिकाणी आपल्याला आयसी लेआउट त्या ठिकाणी मिळालेला आहे. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, अ, इंग्रजी व्हिडिओमध्ये जे डिस्कशन मी केलेलं आहे, निश्चितच त्याचा उपयोग आपल्याला झालेला असेलच. परंतु या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त मराठीमध्ये जे इलेक्ट्रिकल डायग्रॅम्स आहे, त्या डायग्रॅम विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला एक मार्गदर्शक असा ठरेल, की ज्याद्वारे आपल्याला इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये किंवा आयटी सेक्टरमध्ये किंवा ITI इलेक्ट्रिकल ट्रेड ग्रुप असतील, इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड ग्रुप असतील, या प्रशिक्षणार्थ्यांना जे इलेक्ट्रिकल ड्रॉइंगचे प्रकार आहेत, ते निश्चितच समजून घेण्यास या व्हिडिओचा उपयोग होईल असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी आपल्याला आव्हान करतो, की आपण माझ्या YouTube चॅनलला ITI मॅथ्स अँड ड्रॉइंग व्होकेशनल कंटेंट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, की नवीन नवीन व्हिडिओ आपल्या ट्रेड संबंधाने आपल्याला त्याबाबत नोटिफिकेशन येत राहील. या व्हिडिओला लाईक करा. पुन्हा एकदा आपले धन्यवाद.